योगासनाचे प्रात्यक्षिक सादर करीत आहेत मयसो पब्लिक स्कूल कळंबोली। नमस्कार। नास्ति योग समं बलं तस्मात् योगः प्रधानेष्टः। योगासारखे बळ सामर्थ्य नाही, म्हणून योग हा प्राधान्याने हवाहवासा वाटतो। योग म्हणजेच चित्ताचे एक प्रकाराचे प्रशिक्षण। योग ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे, जी मन आणि शरीर यांना जोडते, तो म्हणजेच योग। योग म्हणजेच मानसिक मळ नष्ट करून मन निर्मळ करणारे शास्त्र। योग याचा अर्थ जोडणे असा आहे। इथे याचा अर्थ संपर्क प्रस्थापित करणे असा होतो। आत्म्याचा परमात्म्याशी संपर्क स्थापित होणे म्हणजेच योग असा आहे। आपल्या मर्यादित जाणीवेचे परमेश्वराच्या अमर्याद जाणीवेशी जोडले जाणे, त्याच्याशी एकरूप होणे म्हणजेच योग होय। योगाचा मूळ उद्देश आहे मुक्ती मिळवणे, सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्ती, मन, बुद्धी आणि शरीराच्या मर्यादांपासून मुक्ती, लालसा, राग, स्वार्थीपणा आणि इतर अनेक प्रकारच्या नकारार्थी प्रवृत्तींपासून मुक्ती, या मानवी पातळीच्या अज्ञानापासून, गर्व आणि अल्पसमाधानी वृत्तीपासून मुक्ती, मनाला क्षीण देणाऱ्या भावनांपासून मुक्ती, कधी न संपणाऱ्या आणि संभ्रमात टाकणाऱ्या विचारांपासून मुक्ती, कधीच संतुष्ट न करणाऱ्या क्षुणभंगूर सुखांपासून मुक्ती, अहंकाराच्या मनोऱ्यापासून मुक्ती। शीर्षासन। एकपद राजकपोत्सन। शीर्षासन। काकासन। उद्दीर्व धनुरासन। ही आहेत योगामधील काही वेगवेगळी प्रात्यक्षिके।
खूपच छान. या विद्यार्थ्यांनी शरीर लवचिकतेची दाखला देणारी उत्तम योगासने सादर केली.